राजाधिराज श्री सद्गुरुनाथ कलमेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ माधवानंद प्रभु की जय। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ बंडोपंत महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ ढोंडीनाथ महाराज की जय। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ नामदेवनाथ महाराज की जय। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ प्रभुदेव महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ भाग्योदय महाराज की जय। सब संतान की जय। उपस्थित आमच्या संप्रदायाचे प्रमुख मठाधिपती आमचे प्रभुदेव महाराज यांना नमन करून, आमचे गुरु वडील म्हणायचे भाग्यदेव महाराज त्यांच्या मनसात लावले, त्यांचाही चरणाशी स्पर्श करून, आमचे पंढरपूरचे शंकर महाराज त्यांनाही नमन करून, आमचे गुरुवरी विठ्ठलनाथ महाराज, नामदेवनाथ महाराज, मोहननाथ महाराज, सर्व उपस्थित गुरुवरींना नमस्कार करून, माझ्या गुरु बहिणी आणि गुरुबंधू या सख्यासनी सर्वांनी नमस्कार करून, सद्गुरु कृपेने दोन शब्द या सोहळ्या संबंधी सुचतील ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो बाबा. 184 जीवामध्ये प्रत्येक जीव हा काहीतरी कार्य करण्यासाठी कारण शोधत असतो. कार्य करण्यासाठी कारणाची आवश्यक आहे. अनेक जीव मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येक ते कारण शोधून म्हणजे ध्येय शोधून तिचे ध्येय प्राप्तीसाठी कार्य करत असतो. मग त्यात अनेक प्राणी असो, जलचर असो, आकाशातील असो किंवा पृथ्वीवरील असो, हे सर्व प्राणी, आता आम्हाला सगळ्याला माहित आहे प्राणी कुठलाच, पक्षी कुठलाच साठवून ठेवत नाही. अन्न वस्त्र नवारा ही आम्हाला मनुष्यालाच गरज फार मोठी आहे. परमेश्वरानं त्या पशुला आम्ही एक जीव सोडून ह्या बाकीच्या जीवांना परमेश्वरानं त्यांना तरतूद करूनच ठेवली आहे. का कोणी बघितले चिमणीने एक पोतभर साठवून ठेवलं उद्यासाठी खायसाठी? नाही ठेवलं. ते कार्य आजचं पोट भरणं म्हणजे त्याचे समाधानी होते. असा प्रत्येक पशु जीव मनुष्यालाच जे कारण, अनेक कारण आहेत. प्रत्येक जीवाला प्रत्येकाचं अनेक अनेक ध्येय आहेत. पण बाबांनो, आमच्या संप्रदायामध्ये जे काय या मनुष्य देहात येऊन जे काय कारण करायचं आहे, जे साध्य करायचं आहे, त्या साध्याच्या मागं लागणं हे ज्ञान आहे. काय साध्य करायचं जीवनात येऊन आम्हाला काय, आम्ही साध्य करण्यासाठी आमच्या अल्पशा अशा गोष्टी आमच्या आहेत. आखलेला आम्ही आराखडा आखलेला, माझं एवढं घर झालं तर बरं होईल, त्याला खिडक्या बसल्या तर बरं होईल, खिडक्या बसल्यानंतर तेवढं बाबा रंगवलं तर घर बरं होईल, माझ्या मुलाचं लग्न झाले की माझं बरं होईल, मुलाचे लग्न झाले की नातवाचं तेवढं लगीन बघून मग मी डोळं झाकतो. असा प्रकार हे आमचे ध्येय आहेत, आमची कारण आहेत. ह्या इंचगिरी संप्रदायामध्ये आमचे सद्गुरू समर्थ नामदेवनाथ महाराज माझे गुरु आणि वडीलही. वडील मी काही तिने ध्येय ठेवल्यापासून मी वडील म्हणतच नाही, कारण ते माझे अध्यात्म गुरु आहेत. माझे गुरुचं कार्य मी इथं करतात, मी वडिलांचं कार्य काही करत नाही. कारण ते ह्या वस्तू हे जे सद्गुरू रूपाला होऊन गेलेले त्यांना जाणं नाही येणं असं काही नाही. त्यामुळे आम्ही शोक बी काही करत नाही. आम्ही आनंदच आहे. या सद्गुरू रूपाची हे 10वं वर्ष आहे. आम्ही त्यांची सेवा करत आहोत आणि 10 वर्ष त्यांना आम्ही अजून तर जिवंत ठेवलेलं आहे. आम्ही भाऊसाहेब महाराजांचं उदाहरण घेतो. आता 100 वर्ष गेली, 150 वर्ष झाली, अजून त्यांनी जिवंत आहेत. तुकाराम महाराज कधी होते, नामदेव महाराज कधी होते, तेच क्रिया एक खारीचा वाटा म्हणून आम्हाला जेवढं जमतंय तेवढं आम्ही आमच्यापर्यंत करत असतो. हा इंचगिरी संप्रदाय आमचा फार जगामध्ये पसरलेला आहे. अनेक ज्ञानी आहेत. इंग्लंड अमेरिकेपर्यंत आमचा संप्रदाय जाऊन पोहोचलेला आहे. आमचे प्रभुदेव महाराजांचा पाय इतका सुटतो, रोज एक कार्यक्रम जनकल्याण का हो म्हणून आम्ही करतो.
कुठल्या संतांना सुख आहे? हा, जगाचं कल्याण करण्यासाठी आपली पहिलं घर जाळलं पाहिजे, तेव्हा ते जगाचं कल्याण करता येते. आपली भरभराटी करत असताना जगाचा विचार येत नाही, आणि जो आपली भरभराटी करत असतो तो संतच होत नाही. म्हणून बाबांनो, या सुभाषनगर गावी आमच्या वडिलांनी 50 वर्ष त्यांनी परमार्थ केला. 50 का जास्त असेल, 20 लग्नाच्या आधी त्यांनी नाम घेतलं होतं. आमचे बंडोपंत महाराज बेडगेला गेले, त्यांच्यावर नाम घेतलं, त्यांना वैराग्य झालं. नाम घेऊन नामाचं पुढं अधिकारात रूपांतर झालं. आमचा प्रपंचात तिने बघितलं नाही. आम्हाला शाळेला कधी गेलायस का म्हणून विचारलं नाही. आमची आईच मारत होती आम्हाला शाळेला जा म्हणून, पण वडील आम्हाला शाळेला गेलायस का, आम्ही महिनाभर त्यांचं तोंडच बघत नव्हतो. का तर त्यांनी त्या भक्ताचं पोरांचं विचारत होते, पोरगा शाळेला गेलाय की नाही. त्यांना चुकीचं म्हणायचं का? तिने छायाचित्र आम्हाला ठेवले, जनाबाईला दळू लागलं म्हणून सांगितलं विठ्ठल. मग त्या नामदेव महाराजाचा प्रपंच सांभाळायचं काय वेगळं आहे? जो भक्तिभावनेने जो परमार्थाचं कार्य करतो त्याला या जीवनात कधीच कुठली गोष्ट कमी पडत नाही. त्या सद्गुरूवर भार टाकला, कारण मला प्रचिती आली, अनुभवच सांगतोय तुम्हाला, वरचं काही सांगत नाही. आमच्या गुरुने ध्येय ठेवल्यानंतर 6 महिने मी बाजार घरात भरला नव्हता, आणि बायकोने म्हटली नाही की डाळ सपले, मीठ सपले. आणि आजपर्यंत वडील होते तोपर्यंत मी मेजून संसार केला. ते वयवर लिहत होतो, डाळ एवढी आणायची, ते अमुक एवढं आणायचं, तेवढ्याचा बाजार करायचा, तेवढं हे करायचं, तेवढं. आता नाही बाबा, आता सद्गुरूला झोकून दिले. ते डाळ बी तेच आणते, गहू बी तेच आणते, सगळं काय तेच करते. मी माझा कारखानदार मी असलो तरी मी ही माझी काम करायचं. बघा, मी कारखान्यात कधी असते काही सांभाळायचं काम, काय खराय का खोट आहे? म्हणजे ह्यांच्या रूपात पांडुरंगच बसला, ही पांडुरंग होऊनच काम करतात. मला तिथे जायचं करणार मी महिना. आता मग कारखानदार काम देणारे पण मला म्हणतात, सुरुवातीला म्हटले काय महाराज आता झालेत, काय कारखाना बंद करतात वाटतं. मला बी थोडं खंत वाटली, मी कपडे बदलले, मी लई नटवा माणूस होतो, अगदी हिरो झक मारला असा होतो मी. क्षणात माझ्या अंगचे कपडे गेली, पांढरा ड्रेस आला, का त्याचा मोह कमी झाला. दुसरी गोष्ट व्यसन, तंबाखू. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मावा सपला की गुटखा, गुटखा सपला की तंबाखू, हे असं दिवस रात्र माझं चालू होतं. झोपल्यावर बंद होता. एक दिवस मी दासबोध सुद्धा वाचा, मला आरती येत नव्हती, पण आमच्या सद्गुरूला ध्येय ठेवल्यावर मला काय वरायचं सुचलं मलाच काही कळलं नाही. दासबोध वाचायची मला सवय लागली. हे हळूहळू मला छोटंसं काहीतरी करायचं होतं, पण हे असं होत गेलं. मी करायचं म्हणून काही गेलं नाही. तंबाखू खाऊनच दासबोध वाचत होतो मी. आमची मालकीन म्हटली, अहो म्हटले आपल्या अण्णाने त्यांच्या गुरुला काय अर्पण केले? म्हटलं तिने सफरचंद कधी खात नाही, त्यांच्या गुरुला आवडते म्हणून तिने एक सफरचंद तिने परत कधीच खाल्लं नाही. मग म्हटले बरोबर आहे, अण्णाने ते दिले, तुम्ही आज काय देताय तुमच्या गुरुला? मला त्या टायमाला वैराग्य बोलत, तू आज म्हणशील ती वस्तू मी सोडतो. म्हटलं सांग. अहो म्हटले तुम्ही तंबाखू सोडा. आज 9 वर्ष झालं बाबा. आमचे वडील सुद्धा बरेच सांगून थकली होती, हे तंबाखू खाऊ नको, मावा खाऊ नको, पण तिने ध्येय ठेवल्यावर मला हे सोडणं भाग पडलं, किंवा एका क्षणात सगळाच कणका त्याचा मिटला. अशी बाबा ही सद्गुरू सेवा आहे. आणि हे जे कारण जे आहे, आज हे नामदेवनाथ महाराजांचं कार्य जे करतो ते एक मला कारण घावलं. अनेक सद्गुरू होऊन गेले, त्यांच्या गुरूंचं त्यांनी कारण धरून ह्या जगाचा उद्धार केला. मी बाबा काय थोर नाही, मी एक खार आहे, एक मुंगी आहे. जेवढं काय मला या गावामध्ये आता 10वं वर्ष आहे माझं, कुठं तर कोणतरी या भक्ती मार्गाला लागावं. मी वाईट होतो, मी गुंड होतो, मी अमुक होतो, मी सगळं काय होतो, पण असं कोण न राहता आमच्या साधू संतांच्या संगतीत राहून काय तर शुद्ध ज्ञान, म्हणजे ह्या जीवनाचं सार्थक काय करायचं असेल त्या ज्ञानाची प्राप्ती करावं. आणि सगळेजण ज्ञानी होऊन सगळे संत व्हावं बाबांनो. सगळ्यांना ज्ञान झालं तर बाबा कुणा वाईट कोणाचं होईल का? परमार्थ ही वस्तू वाईट आहे का? वाईट नाही. कारण आपला प्रपंच असो परमार्थ असो, प्रपंच कोणालाही सोडता आला नाही, कारण या देहालाच प्रपंच म्हटले गेले. देह टाकता कोणाला आला नाही. फक्त या देहाची आसक्ती कमी जास्त करण्यासाठी आम्हाला संताकडे जायला पाहिजे. जास्त धरली जर लाडी केलं तर आमचं परमार्थाकडे लक्ष राहत नाही. याला किती प्रमाणात त्याला द्यायचं आहे. डॉक्टर म्हणतो डोस, हे सकाळी खावा, संध्याकाळी खावा आणि रात्री खावा.
तसा हे डोस आमच्या शरीराला किती बाबा हे चोचले पुरवायचे आहेत ते संत शिकवतात. म्हणून बाबा संतांची संगत धरायची आणि आपणही आपल्यात काय दोष असतील ते काढून विमळवायचं. आता आमचे भगवदेव महाराज 2 गोष्टी आपल्याला सांगतील आणि आमच्या प्रभुदेवांचं प्रवचन म्हणजे काय, तुम्ही बघा तुम्हाला भूक ताण लागणार नाही. राजाधिराज सद्गुरुनाथ माधवानंद प्रभू